12th मॅन कोण होता तुमचा रे? इकडे या. चला या कॉम्बॉक्स मध्ये करूया परिवर्तन, जिथे जोडले जातील अजयजी डायरे सर. थँक्यू संदीप सर. मॅचला इथून सुरुवात होईल. स्वर्गीय भास्करीलन अंजप टीमचा प्रवीण पथारे पहिल्या ओव्हरमध्ये. पहिलाच बॉल समोर होता चेंडू. प्रवीणचा हा चेंडू वेग भरपूर होता या चेंडूवरती. शिवशंभो इंटरप्राइजेस करण धस साहेबांनी पुरस्कृत केलेला शिवशंभो चांदई संघ मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी उतरला ऋतिक कोळंबे आणि त्याला साथ देईल तो मात्र आतिश कोळंबे. आणि त्यांच्या विरोधात स्वर्गीय भास्करीलन अंजप संघाचा पहिला P1च्या षटकामध्ये बॉलर आहे तो प्रवीण पथारे. आज सकाळी दोस्ती चषकामध्ये मॅन ऑफ द सिरीजची सायकल प्रवीण पथारेच्या नावावरती जमा झाली आणि प्लेअर ऑफ द टुर्नामेंट जिंकल्यानंतर प्रवीण उतरलाय. कट केला चेंडू फर्स्ट स्लिपमध्ये. कुठलीही धाव इथून मिळणार नाही. 2 चेंडू आणि एकच धाव. येस माफी असावी. 5 चेंडू संपलेत आणि 5 धावा. मॅच जेव्हा सुरू झाली तेव्हा खरं तर सुरुवातीला देखील 2 डॉट बॉल आले होते. लास्ट बॉल आहे आतिशच्या बॅटमधून. क्षेत्र मोकळं होतं. ठोकला आतिश कोळंबेने चौकार. पहिल्या ओव्हरचा खेळ इथून पूर्ण झाला. धावा झाल्या ते मात्र 9. आणि आदरणीय दिनेशजी शिनारे यांचं आगमन या ठिकाणी होत आहे. दिनेशजी शिनारे आपलं सहर्ष स्वागत. 9 धावा पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर शिवशंभो क्रिकेट संघ चांदईचा. जयवंत मिनमिनेचं आगमन. आजची जी दोस्ती चषकाची जी स्पर्धा झाली ना सावळे येते सकाळी, खरं तर रात्री इतकं जागरण झालं की सकाळी मूड फ्रेश व्हायला पाहिजे होता. आणि भिवंडी तालुक्यातून एक संघ आला होता वेहेले. त्याच्या विरोधात 1 चेंडूमध्ये 6 धावांची गरज होती. अंजप संघ त्यांच्या विरोधात खेळत होता आणि 1 बॉलमध्ये 6ची गरज असताना जयवंत मिनमिनेने तो विजयाचा षटकार खेचला. आणि त्यानंतर मात्र प्रेक्षकांचा आणि खेळाडूंचा जल्लोष मात्र बघण्यासारखा होता. कारण वेले संघाने कालच्या रजनीमध्ये आधी कडाव संघाला पराभूत केलं, त्यानंतर वाशिवली संघाला पराभूत केलं, भडवल B+ संघाला पराभूत केलं, आंथरडवरडी संघाला पराभूत केलं आणि त्या संघाला स्वर्गीय भास्कर 11 अंजप संघाने पराभूत केलं. अंजप संघाच्या कोणत्याही बॉलरने जर विकेट हॅट्रिक घेतली, मारुती माळीसाठी देखील ते स्पेशल कॅश प्राइज असेल. देवाराजे ग्रुप अंजप यांच्या वतीने रोख रक्कम 500 रुपयाचा कॅश प्राइज. मारुती माळीयाला ऋतिक कोळंबे इथून फेस करेल. ही मॅच रंगतदार होईल कारण शिवशंभो चांदई संघ इथून मात्र पंचांचा निर्णय येईल तोपर्यंत दाव्याचा प्रयत्न केला जातोय. वाईड प्लस सिंगल इथून मिळेल. 2 धावा. कैलास वैखरे यांच्या बॅनरवरती जर कोणत्याही बॅटरने षटकार ठोकला, साइड स्क्रीनच्या बाजूला तो बॅनर आहे, तर त्यांच्या कैलास वैखरे यांच्याकडून 1000 रुपयाचा कॅश प्राइज. समोर बॅनर आहे, ब्लॅक स्क्रीनच्या अगदी बाजूला आहे, त्यावरती षटकार कोण लगावेल यापेक्षा शिवशंभो चांदईचा स्कोर जो 11 या धावसंख्येवरती आहे. मारुती माळी समोर येतो आतिश कोळंबे.
उंचावरून खेळण्याचा प्रयत्न करतो आतिश. खरं तर हवाई हल्ले चढवायचेत आतिशला, पण मारुती माळी 40+ हा प्लेयर, भरपूर वर्षाचा अनुभव, कित्येक स्पर्धा तो खेळलाय. आज सकाळी देखील दुसऱ्या क्रमांकाची ट्रॉफी स्वर्गीय भास्कर अंजप संघाने जिंकली. आणि इथून आतिशचा हा फटका समजदारीने आणि अतिशय हुशारीने खेळलेला, पॉइंटला बीट करत डीप पॉइंटकडे खेचलाय तो आतिशने चौकार. स्कोर या 4 धावांनी वाढेल शिवशंभो चांदई टीमचा. धावा आहे त्या स्कोर कार्डवरती 15 धावा. आणि खरं तर येत्या मे महिन्यामध्ये देखील कर्जत तालुक्यात एक भव्य दिव्य नाईट टुर्नामेंटचं आयोजन करण्यात आलं. हे षटक संपलं की आम्ही त्या भव्य दिव्य डे नाईट टुर्नामेंटचं खरं तर आयोजन तुमच्यापर्यंत पोहोचू. आतिश कोळंबे अतिशय हुशारीने सध्या बॅटिंग करतोय. त्याला माहिती आहे की उंचावरून खेळण्याचा प्रयत्न केला जातो, हवाई हल्ले होत नाही आहेत. समजदारीने ग्राउंड शॉट का होईना पण बॅटिंग तो चांगली करतोय. मारुती माळीचा हा अतिशय वेगाने बॉटम साईडने हा चेंडू आला, आतिशला बीट करत डॉट बॉल इथून येतोय. स्कोर आहे तो मात्र 15 ओव्हर क्रमांक दुसरं चालू आहे आणि 3 बॉल मारुती माळीचे इथून समाप्त झालेत. स्टेप आउट केलाय, भरपूर ताकद झोकली आहे ती मात्र आतिशने पाठवला, चेंडू सीमा पार आलाय आतिश कोलंब्याच्या बॅटमधून. सिक्सर. डीजे थँक्यू डीजे. आतिश कोळंबे आपल्या टीमसाठी खरं तर आता सिक्सर त्याने मारलाय. पुन्हा पुढे आला होता, समोर चेंडू होता, मिस केला आतिशने. स्कोर येतो मात्र षटकाराने 21. मारुती माळीचे देखील चेंडू समाप्त झालेत 5. आतिश कोळंबे आपल्या टीमसाठी सलामीची जोडी जी मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करते, आतिश कोळंबे ऋतिक कोळंबे, 21 धावा त्यांनी उभारल्यात. मारुती माळीच्या लास्ट बॉल वरती देखील अग्रेसिव्ह शॉट, फटका भारी होता आणि इथून सिक्सर खेचला आतिशने. स्कोर झालाय या सिक्सरने आफ्टर 2 ओव्हर. शिवशंभो चांदई टीम विदाउट लॉस 27 ऑन बोर्ड. 27 धावा फलकावरती आहेत. आणि येणाऱ्या मे महिन्यामध्ये दिनांक 1 मे ते 4 मे रोजी कर्जत तालुक्यात भव्य दिव्य नाईट टुर्नामेंटचं आयोजन कर्जत पंचायत समितीचे माजी सदस्य सुनीलजी घोडविंदे साहेबांच्या वाढदिवसाचं निमित्त साधत माजी पंचायत समिती सदस्य चषक दिनांक 1 ते 4 मे रोजी भाकरीचाबाडा मैदानावरती आयोजित करण्यात आलेला आहे. त्या स्पर्धेमध्ये प्रवेश फी असणारे 13,000 रुपये. प्रथम क्रमांक 1,00,000, द्वितीय 50, तृतीय चतुर्थ पंचम प्रत्येकी 25. आणि त्या स्पर्धेमध्ये जर तुम्हाला सहभाग नोंदवायचा असेल तर सागर काळन, सूरज घोडविंदे यांच्याशी आपण संपर्क करा. आणि दिनांक 1 मे ते 4 मे जांताराजा पिंपलोली, सायली 11 आणि संजयजी कराले आयोजित या स्पर्धेमध्ये आपण आवर्जून प्रवेश घ्या. 2 षटके 27 धावा. आतिश कोळंबेचे 2 षटकार 1 चौकार. आदरणीय संतोषजी वैखरे साहेब, शंकरजी माळी साहेब आणि दत्ता माळी साहेबांचं या स्पर्धेमध्ये आगमन होतं आणि योगेश दळवी यांचं देखील आगमन होतं. मी सर्वांना विनंती करतो की आपण स्टेजवरती येऊन आसनस्थ व्हावं आणि आमदार चषकाची ही पहिली रात्र इथून आपण एन्जॉय करावी. गुड बॅटिंग स्ट्रोकने सध्या आतिश कोळंबे इथून सेट ऑन फायर झालाय आणि प्रवीण पतारे आपल्या वैयक्तिक दुसऱ्या षटकामध्ये आलाय. समोर येतो ऋतिक कोळंबे. पहिलाच बॉल, वेग भरपूर आहे, शरीरावरती आहे, वेगवान कॉल होता दावेचा. इथून मात्र बॅकअप नव्हतं, चेंडू हातात आला नाही. पॉवरफुल बॅकअपची गरज आहे. 2 धावा मिळाल्या. नरेश मिनमिने यांनी प्रयत्न केले पण चेंडू थोडा दूर होता आणि त्या कारणास्तव 2 धावा मिळाल्या शिवशंभो चांदईला. करण धस साहेबांनी पुरस्कृत केलेला हा संघ आहे शिवशंभो एंटरप्राइजेस पुरस्कृत. करण धस यांनी शिवशंभो चांदई संघाला या स्पर्धेमध्ये पुरस्कृत केलं. आणि इथून पहिल्या बॅटिंगमध्ये स्कोर कार्डवरती रणसंख्या ती मात्र 29. चांगला स्कोर उभारण्याच्या दिशेने शिवशंभो चांदई संघाची बॅटिंग सुरू आहे. पण प्रवीण पतारे स्वर्गीय भास्कर अंजप संघाकडून बॉलिंग मार्कवर आहे.
हा चेंडू मागे खेळायचं होतं ऋतिक कोळंबेला. व्हाईट बॉल, एक्स्ट्राची धाव ॲड होईल. स्कोर येतो मात्र 30. टप्प्याटप्प्याने प्रवीण खरं तर या धावसंख्येला थांबवण्यासाठी खरं तर ही सलामीची जोडी तंबूमध्ये कशी पाठवता येईल याचा विचार स्वर्गीय भास्कर अंजप संघ करत असेल, कारण चांगली पार्टनरशिप इथे बनतीये. फटका ऋतिकचा, हवेत आहे, कॅच ड्रॉप. सोपा झेल इथून सोडलाय. रोहित होते त्या ठिकाणी, ऋतिक होते त्या ठिकाणी. मोठी संधी निर्माण केली होती प्रवीण पथारेने, जाळ्यामध्ये अडकवलं होतं ते ऋतिकला, पण इथून मात्र कॅच ड्रॉप झाली आणि ऋतिकची कॅच ऋतिकनेच ड्रॉप केली आणि स्कोर एका धावेने. आणि आता खरं तर जी बॅटिंगचे जे षटकार आलेत ना ते आतिश कोळंबेच्या बॅटमधून आलेत. 2 षटकार 2 चौकारांच्या मदतीने आतिश कोळंबे 20 धावसंख्येवरती नॉट आऊट खेळतोय आणि त्याला थांबवण्यासाठी प्रवीण पथारे पुन्हा एकदा आलाय आणि तो पुन्हा एकदा आल्यानंतर ती किमया करणार का स्वर्गीय भास्कर अंजप संघासाठी. फटका इथून मात्र मागे चालला आहे. भरपूर प्रयत्न आहेत नरेश मिनमिने यांचे. बॉल मात्र कव्हर केलाय. सुदाम होते त्या ठिकाणी. आणखीन 2 धावांची ॲडिशन होईल. स्कोर 2 ने पुढे जाईल. शिवशंभो सांदई संघ पहिल्या इनिंगमध्ये आतापर्यंतचा स्कोर राहिलाय तो मात्र 33 धावा. तिसरं षटक, 3 चेंडू फक्त संपले, 33 धावा ऑनबोर्ड आहेत. प्रवीण पथारे आपल्या सर्व खेळाडूंना अलर्ट करतो. फिल्डिंग आपल्याला चांगली करायची, विकेट आपल्याला आउट करायच्यात, स्कोर आपल्याला थांबवायचा आहे या प्लॅनिंगने. आतिशचा फटका बॅक टू द बॉलर होता, हातात होता चेंडू प्रवीण पथारेच्या. कुठलीही धाव इथून मिळणार नाही. चेंडू मात्र डॉट आहे आणि प्रवीण पथारे प्रयत्न करतो. या जोडीला फोडण्यामध्ये आतापर्यंत अपयश आलंय, पण या जोडीला कसं तंबूमध्ये पाठवता येईल, डगआउटच्या दिशेने परतीचा प्रवास कसा करता येईल याचा विचार प्रवीण पथारे करतो या ओव्हरमध्ये. धीम्या गतीचा चेंडू रीड करता आला नाही, मागे मिस्टेक केली विकेट किपरने. तोपर्यंत 22च्या स्वरूपातली ही धाव. टीमच्या खात्यात धावसंख्या वाढते. बघता बघता शिवशंभो सांदई संघाचा स्कोर उभा राहिलाय तो मात्र टोटल 34 धावा. प्रवीणचे देखील या ओव्हरचे चेंडू समाप्त झालेत. 5 34 धावा ऑनबोर्ड आहेत. बऱ्याचशा स्पर्धा कर्जत तालुक्यात नाईट टुर्नामेंटचं आयोजन खरं तर ही 5 दिवसाची आमदार चषकाची स्पर्धा आहे वाकसकरांची. 11 ते 15 मार्च, त्यानंतर 16 ते 19 कोल्हारेकरांची स्पर्धा असेल. मे महिन्यामध्ये सुनीलजी गोडविंदे साहेबांच्या वाढदिवसानिमित्त देखील 1 ते 4 मे ही स्पर्धा आहे. त्यानंतर मनसे चषक देखील 2 एप्रिल 6 एप्रिलमध्ये होणार आहे. 2 ते 5 एप्रिलमध्ये होणार आहे. गारपोली येथे बऱ्याचशा स्पर्धा आहेत. फटका मागे खेचलाय चौकारासाठी. ऋतिकच्या बॅटमधून आला चौकार. तिसरं षटक इथून पूर्ण झालं. स्कोर झाला शिवशंभो सांदईचा 38 धावा. पहिल्या ओव्हरची जेव्हा सुरुवात झाली प्रवीण पथारेने धावा दिल्या होत्या 9. दुसऱ्या ओव्हरमध्ये मारुतीने धावा दिल्या तर मात्र 18-27 होत्या आणि तिसऱ्या ओव्हरमध्ये देखील आल्या धावा 11. आदरणीय प्रवीण ठोंबरे यांचं आगमन या ठिकाणी होतं. प्रवीण ठोंबरे यांना मी विनंती करेल की आपण स्टेजवरती यावं. आमदार चषकामध्ये प्रवीणजी ठोंबरे आपला हार्दिक स्वागत. कार्यसम्राट सरपंच संजयदा तांबोली, युवासेना संपर्क प्रमुख जयवंतजी शिनारे साहेबांचं देखील विशेष सहकार्य या स्पर्धेला. आणि दादा या ठिकाणी मैदानावरती खरं तर पाहणी करत असताना सूरजजी गोडविंदे देखील या ठिकाणी येत्या मे महिन्यामध्ये त्यांच्या वतीने देखील एक चांगली स्पर्धा नाईट टुर्नामेंट बाकरीचा पाडा मैदानावरती 1 ते 4 मे दरम्यान आयोजित करण्यात आलेला. आणि करणजी दस साहेब, रघुनाथजी कोळंबे साहेब, मोहनजी दस साहेब खरं तर सांदई टीमला सपोर्ट करण्यासाठी दिनेश शिनारे देखील आलेत. आणि खरं तर परफॉर्मन्स आतापर्यंत भारी राहिला आहे. एकही विकेट आऊट झाली नाही आणि स्कोर येतो 38. स्वर्गीय भास्कर अंजप संघ प्रवीणच्या 2 षटकामध्ये धावा आल्यात 20. मारुतीने धावा खर्च केल्यात 1 ओव्हरमध्ये 18. आता या जोडीला फोडणार कोण यासाठी अनिल मिनमिनेचा वापर गोलंदाजीच्या माध्यमातून करण्यात येतो. आणि अनिल खरं तर लेफ्ट हँड बॉलर आहे. धीम्या गतीने तो धावगती सुरू करतो आणि चेंडू लास्ट मोमेंटला रिलीज करताना थोडा वेग जास्त असतो. आणि अशा गोलंदाजाला इथून इन्व्हाइट केलंय. लेफ्ट हँड बॉलरच्या समोर आतिश कोळंबे, ऋतिक कोळंबेला इथून थोडा चकमा देता येईल का, विकेट घेता येईल का, या भरपूर साऱ्या प्लॅनिंगने स्वर्गीय भास्कर अंजप संघाने चेंडू सोपवला. अनिल मिनमिनेकडे समोर येतो आतिश कोळंबे.
पहिला बॉल ऑन साइडला, आतिशच्या बॅट मधून येतो सिक्सर. अनिल मिनमिनेवरती देखील आता सिक्सर खेचला आतिशने. स्कोर इथून वाढला आता 44 ऑन बोर्ड. डीजे शिवशंकरजी माळी यांचं आगमन. पुन्हा एकदा डीजे थांबा. कॅच ड्रॉप झाली आतिश कडे. तर दोन धावा इथून ऍड होतील. अरुणजी माळे आणि जयेश म्हात्रे यांचं देखील आमदार चषकामध्ये स्वागत आहे आणि विनंती करतो की आपण दोघांनी स्टेजवरती यावं. अरुणजी माळे आणि जयेशजी म्हात्रे. दोन धावा. आतिशला करत जीवनदान दिलं. कॅच इथून ड्रॉप झाली. स्कोर वाढतोय. थांबवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. अनिल मिनमिने ऑन बॉलिंग मार्क. आतिशच्या बॅट मधून लॉंगेस्ट सिक्सर. मोठा षटकार आलाय तो आतिश कोलंब्याच्या बॅट मधून आणि स्कोर 50 पार जात असताना धावा झाल्या त्या मात्र 52. करण धस साहेबांकडून, करण शेठ धस यांच्याकडून मात्र कॅश प्राइज येत आहे आतिश कोलंब्याच्या या तुफानी पारीसाठी. 1000 रुपयाचा कॅश प्राइज. 1000 रुपयाचा कॅश प्राइज येतं आणि आतिश कोळंबेच्या वैयक्तिक धावा झाल्या 14 चेंडू मध्ये 36. 52 मध्ये एकट्या आतिशच्या धावा आहेत. 14 बॉल मध्ये 36 आणि अनिल मिनमिने 3 बॉल मध्ये खर्च करतो धावा 14. गोल्डन चेंडू टाकावा लागेल. आतिश कोळंबे सध्या त्रस्त करतोय स्वर्गीय भास्करीलन अंजप संघाच्या गोलंदाजांना आणि रमेशजी भोईर साहेबांचं देखील आगमन. भोईर साहेब आपलं स्वागत आहे. आणि 3 बॉल 14 दिल्यात. एक गोल्डन चेंडू या मैदानावरती. या दोन पैकी एका फलंदाजी विकेट घेऊन येईल स्वर्गीय भास्कर अंजप संघाला. एक कॉन्फिडन्स किंवा एक पॉझिटिव्ह एनर्जी पुन्हा आणण्यासाठी विकेट घेणं अत्यंत गरजेचं आणि नितांत आवश्यकता आहे त्या विकेटची. आणि आतिश सध्या सेट ऑन फायर झालाय. स्कोर येतो 52. आतिशचा फटका आसमानी. कॅच तिघांच्या मध्ये चेंडू पडलाय. तू घेणार की मी या परिस्थितीमधून. आतिश इथे नॉट आउट. 2 धावांपेक्षा ही कॅच महत्वाची होती. 54 झाल्यात आणि आतिशच्या वैयक्तिक धावा पोहोचल्यात 15 बॉल मध्ये 38. करण शेठ धस भरपूर खुश आहेत आतिशची बॅटिंग बघताना. रघुनाथजी कोळंबे साहेब खुश आहेत कारण दमदार परफॉर्मन्स सध्या आतिश देतो. पण अनिल मिनमिने इथून एफर्ट सुरू आहेत आतिश कोळंब्याला आउट करण्यासाठी. चान्सेस बनतायत पण ते पकडावे लागणार आहेत. पुढे आला होता आतिश. बाहेर टाकण्याचा प्रयत्न. विकेट किपरच्या हातात चेंडू आहे आणि या दरम्यान पंच त्या ठिकाणी DRS घेण्यात आलाय. व्हाईट बॉल आहे की नाही याचं चेकिंग. कदाचित गोलंदाज मध्ये असावा. अंपायरला थोडं त्या ठिकाणी बघताना थोड्या अडचणी आल्या आणि आता इथून DRS घेण्यात आला. व्हाईट बॉल आहे की नाही याचं चेकिंग इथून केलं जाईल.
वाईट चेंडू इथून घोषित झालाय. एक धावा अडवला आतिश कोळंबे. समोर येतो बघ अनिल मिनमिने. 5व्या चेंडूसाठी मार्गस्थ होतो अनिल. आतिश साठी हा चेंडू होता. संभाजी पतारे सुदाम पाठलाग करतो चेंडूचा. बाउंड्री येते. वाईट प्लस चौकार. आणखीन 5 धावा. पंजा मोफतचा हा पंजा आलाय तो मात्र शिवशंभर सांदैसाठी. पूर्णपणे एनर्जी काढून घेतली की काय आतिश कोळंबेच्या या पारीने. पण टोटल स्कोर आहे धावा फलकावरती 60. आतिशच्या वैयक्तिक 15 चेंडूमध्ये 38 आणि ऋतिक कोळंबे खेळतोय 7 चेंडूमध्ये 12 या धावा संख्या. अनिलचा आणखीन एक वाईट बॉल. एका धाव्याने स्कोर 61. चौथं षटक सध्या सुरू आहे. आजच्या रजनीमधील खरं तर ही हायेस्ट टोटल आतापर्यंत उभारली शिवशंभर सांदैने. आतिश खरं तर जेव्हा या क्रीडांगणावरती पोहोचला ना एक गेम प्लॅन सेट करून आला होता आणि त्या पद्धतीने प्रॅक्टिकल देखील तो पेश करतोय. इथून मात्र चेंडू खेळाडू येतोय सुभाष रटाडे आणि चेंडू सीमा पार. चौकार खेचला आतिशने. नॉट आउट. 42 धावसंख्येवरती पोहोचला आतिश कोळंबे आणि स्कोर येतो टोटल धावा 65. खतरनाक बॅटिंग सुरू आहे आतिश कोळंबेची. मोहन दास साहेबांच्या देखील चेहऱ्यावरती स्माइल आली. दिल खुश हुआ अशी बॅटिंग सध्या आतिश कोळंबे साकारतोय. अनिल मिनमिने लास्ट बॉल मागे टाकण्याचा प्रयत्न. वाईट बॉल. एक्स्ट्राची धाव इथून मिळणार टीम सांदैला. स्कोर येतो 66. चौथं षटक. एक बॉल अजून अनिल मिनमिनेचा बाकी आहे. आतिश कोळंबे अर्धशतक. वाकसच्या क्रीडांगणावरती आमदार चषकाचं पहिलं अर्धशतक येणार का? आतिशनं समोर ड्राईव्ह केलाय. चौथ्या षटकाचा शेवटचा बॉल होता. सिंगल रनने इथून ओव्हर पूर्ण होईल आणि ओव्हर कंप्लीट होत असताना स्कोर झालाय 67. आतिश पोहोचलाय वैयक्तिक 17 चेंडूमध्ये. धावा आहेत त्या 43. 17 बॉल 43 धावा. आतिश कोळंबे अर्धशतकाच्या उंबरठ्यावरती येऊन पोहोचलाय आणि आता शेवटच्या ओव्हरमध्ये गोलंदाज कोण गोलंदाजी करणार यासाठी टीम मीटिंग स्वर्गीय भास्कर अंजप संघाच्या वतीने इथून बोलवण्यात आली आहे. भरपूर विचार करावा लागेल कारण स्कोर सध्या तरी 4 ओव्हरमध्ये 67 धावा आहेत आणि वाकसकरांनी घेतलेली मेहनत या स्पर्धेमध्ये तुम्ही बघत आहात. 6 क्रमांक असणार. 48 संघ असणार. जर आतिश कोळंबेने हाफ सेंचुरी इथे कंप्लीट केली तर मोहनजी धस साहेबांकडून 555 रुपयाचं कॅश प्राइज असेल. करण शेठ धस यांच्याकडून ऑलरेडी 1000 रुपये आलेले आहेत. आणखी येण्याच्या चान्सेस आहेत. बॅटिंगच एवढी भारी केली आतिशने. अजूनही त्याचा फलंदाजीचा झंझावात सुरूच आहे पण आता गोलंदाजीची दाहकता इथून दाखवावी लागणार आहे ती संभाजी पथारे या गोलंदाजाला. पूर्णपणे कॉन्फिडन्सनं चेंडू हातामध्ये घेतलाय. आत्मविश्वास भरलेला आहे. समोर आतिश कोळंबेच्या या आतिशी पारीला इथून थांबवता येईल कसं या विचाराने संभाजी पथारेने चेंडू तर हातामध्ये घेतला. ओव्हरला सुरुवात ते करतील आणि फिल्डिंगमध्ये चेंजेस करतायत. परफेक्ट पोझिशनवरती त्यांना ज्या ठिकाणी फिल्डर हवा आहे त्या ठिकाणी फिल्डर इथं सेट करतायत. स्कोर येतो 67. 5व्या षटकाला इथून शुभारंभ करत असताना संभाजी पथारेचा पहिलाच बॉल. पंच पाहतायत. वाईट चेंडू इथून येतोय. एक धाव वाढेल. 68 धावा. तमाम सांदैकरांचं लक्ष लागलं असेल की आतिश कोळंबेचं ते अर्धशतक आमदार चषकामध्ये इथून आतिश कंप्लीट करणार का? संभाजी पथारे यांचा चेंडू फटका खेळलाय. जयवंत बॉल पर्यंत आहे. एका जावेवरती थांबवलंय आतिशने. धोका पत्करला नाही कारण ही इनिंग आतिश कोळंबेसाठी खास आहे. आणि आतिश कोळंबेसाठी नाईट टुर्नामेंट मध्ये कदाचित ही पहिली 50 असेल नाईट टुर्नामेंट मध्ये आणि ही स्पेशल इनिंग आहे. भरपूर मेहनत त्याने घेतलेली आणि संभाजी पथारे यांनी पहिला चेंडू भारी टाकला. एक बॉल
इथून मात्र चांगला आलाय. ऋतिक कोळंबे स्ट्राईक वरती पोहोचलाय. फटका ऋतिकचा, खेचलाय षटकार. नॉट आउट सध्या बॅटिंग करतोय. 50च्या उंबरठ्यावरती आहे. नॉट आउट 43. हातीच्या बॅट मधून स्टँड अँड डिलिव्हर. लॉंग ऑन मध्ये खेचलाय षटकार. चला जाऊया आपण 49 धावा. इथे मात्र एक अर्धशतकी केली आपण आतिश कोलंबेच्या बाबतीत पाहिलेली आहे. आणि याच्यासाठी मात्र संघाचे पुरस्कर्ते करंजी दास यांच्याकडून त्यांना 1000 रुपयांचं कॅश प्राइज आलंय.